नमस्कार. मॅक्स महाराष्ट्राच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट एवढा जबरदस्त आहे की बँक ऑफ महाराष्ट्राचं विलिनीकरण, युको बँकेचं विलिनीकरण या प्रश्नावरती जो व्हिडिओ मी प्रसारित केला तो खरं तर काल प्रसारित केलेला आहे आणि तो रात्री उशिरा प्रसारित केलेला आहे. आत्तापर्यंत 52,000 लोकांनी तो बघितलेला आहे आणि त्याचा परिणाम जनतेवरती होतोय. लोक संतप्त होत आहेत केंद्र सरकारच्या ह्या कृतीविरुद्ध आणि अशा अत्यंत गुप्त पद्धतीने दोन राष्ट्रीयकृत बँकांना संपवण्याचा डाव केंद्र सरकार करते. हा तुम्ही हाणून पाडा असं जेव्हा आवाहन करण्यात आलं तेव्हा ज्या परिपत्रकाच्यावर आधारित किंवा सरकारच्या ज्या आदेशाच्या पत्रकावरती आधारित हा व्हिडिओ होता तो होता 14 डिसेंबरचं डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसचा एक परिपत्रक. आज दुपारी एक 12-1च्या सुमारास रिवाइज्ड परिपत्रक मिळालं आणि ते 16 तारखेचं आहे. म्हणजे 16 तारखेच्या रात्रीनंतर कदाचित त्यांनी काढलं असेल. आज ते मिळतंय. त्याच्यामध्ये 2 शब्दांमध्ये बदल करण्यात आला आहे की पोस्ट मर्जर हे 2 शब्द काढून टाकण्यात आलेले आहेत. बाकी कंटेंट तसाच आहे. मूळ प्रश्न काय की या दोनही बँकांचं मर्जर युको बँकेचं युनियन बँकेत आणि बँक ऑफ महाराष्ट्राचं बँक ऑफ इंडियामध्ये करणं हे घातक आहे आणि त्याची पूर्वतयारी या पार्लमेंटरी कमिटीमध्ये 2 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत होणार आहे हे सूतोवाच केलं होतं आणि लोकांना सावध केलं होतं. हा मॅक्स महाराष्ट्राचा व्हिडिओ इतका प्रभावशाली ठरला आहे की अनेक खासदार, अनेक सरकार दरबारी असलेले नोकरशहा अर्थात माध्यमं यांनी हा प्रश्न लावून धरलेला आहे आणि म्हणूनच डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस यांच्याकडून बदल घडला आहे आणि बदल एवढाच घडला आहे की हे 2 शब्द त्यांनी वगळलेत. स्पष्ट करू इच्छितो, हे 2 शब्द जरी वगळले तरी सरकारचा इरादा एकूणच 3 किंवा 4 बँका ठेवणं आहेत आणि चांगल्या बँका असल्या तरी त्या संपुष्टात आणणं या दृष्टीने कॉर्पोरेट्सच्या सेवेकरता 3-4च बँका राहू द्यात. बँक ऑफ महाराष्ट्र किती चांगली असू दे, युको बँक किती चांगली असू दे, मग ती वेस्ट बेंगॉलच्या ममतांना आत्ताच धक्का देता येईल आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या अस्मितेला आत्ताच धक्का देता येईल असं भारत सरकारला वाटतंय. आणि म्हणून भारत सरकारने DFSच्या या वरिष्ठांकडून, नोकरशहांकडून परिपत्रक दुरुस्त करून घेतलं. 2 शब्द वगळले. पोस्ट मर्जर हा शब्द वगळला आणि पोस्ट मर्जर आहे म्हणून काळजी करू नका असं म्हणणाऱ्या नेत्याला सुद्धा हा एक धक्काच आहे की या व्हिडिओचा मॅक्स महाराष्ट्राचा इम्पॅक्ट सरकारवरती होतोय. लोक जेव्हा जागरूक होतील, लोक जेव्हा विलिनीकरणाला विरोध करतील तो खरा इम्पॅक्ट असेल आणि तो मॅक्स महाराष्ट्रामार्फतच सिद्ध होईल असं मला विश्वास वाटतो. बँकांचं विलिनीकरण हा खेळीचा विषय नाही आहे. हे चुकीचं अर्थकारण आणि चुकीचं राजकारण आहे. म्हणून राजकीय पक्षांनी तो गांभीर्याने घ्यावा. कामगार संघटनांनी तो घेतलाच पाहिजे. जनता गांभीर्याने घेत आहे म्हणूनच सरकार दबतंय असं वाटतं. सरकारला पूर्णपणे याच्यापासून परावृत्त करणं हे आपलं काम आहे. धन्यवाद.